पुण्यामध्ये राहत असताना पोळा कसा जातो असं कधी जाणवलंच नाही. गावाकडे एवढा छान पोळा साजरा केला जातो की ते विचारायलाच नको. आमच्या लहानपणी आम्ही एवढे एक्सायटेड असायचो ना पोळ्यासाठी, कारण ना पोळा म्हटलं की एकतर एवढ्या सगळ्या देवांना नारळ फोडायचे. सकाळपासून दुपारपर्यंत सगळ्या देवांना नारळ फोडायला जायचं. दुपारच्या नंतर आई लगेच स्वयंपाकाला लागायची, ते पण मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक. आणि वडील मस्त शेतामध्ये जाऊन बैल धुवून काढायचे. छोटे छोटे वासरं असतात ना, ते सुद्धा धुवून काढायचे. त्यांना सजवायचं, त्यांच्या गळ्यात माळा घालायच्या, त्यांच्या शिंगाला हिंगोळ लावायचा, त्यांना खाऊ पिऊ घालायचं आणि नंतर 5 वाजता मारुतीच्या मंदिरात घेऊन यायचं त्यांना दर्शनासाठी. असं आमच्या गावातली ही प्रथा असते. 5 वाजता सगळ्या गावातले ज्यांचे बैल असते, छोटे छोटे वासरं असते, ते सगळेजण घेऊन येतात आणि ज्यांच्या घरी बैल नाही आहेत ते पण आपला नैवेद्य दुसऱ्यांच्या बैलांना आणून दाखवतात, आणून खाऊ घालतात. आम्ही पण मस्तपैकी रेडी होऊन 5 वाजता रस्त्यावर जाऊन बसायचो. तिथं मंदिराच्या शेजारी जाऊन बसायचो. बैलांसाठी ताट घेऊन त्याच्यामध्ये पुरणपोळीचं नैवेद्य आणि पाय धुवायला पाणी, हळदी कुंकू असं घेऊन बसायचो. लहान असताना ना प्रत्येक सण खूप जास्त एन्जॉय केलेला आहे. आणि आता आजकालच्या लहान मुलांना पोळा म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही आहे. त्यांना कधी शाळेमध्ये ते सांगितलंही जात नाही. असं आम्ही मस्तपैकी पोळा एन्जॉय करायचो. आता आज खूप जास्त मिस करत होते मी गावाकडच्या पोळ्याला. पण चला, असो काही हरकत नाही, हे का होईना.